मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय हा चिंतन करण्यासारखा आहे. कारण एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही दिवसातले तुम्ही पेपर वाचले असाल, तुम्ही राज्यातल्या कुठल्याही भागात असा, गेल्या काही दिवसातले तुम्ही पेपर वाचले असाल तर तुम्हाला चिंतन करायला लावणारी बातमी रोज तुम्हाला सापडते. 15, 17, 18 या वयोगटातल्या मुलानं आत्महत्या केली. मित्रहो, ज्याला जीवन म्हणजे काय हेच माहिती नाही, ती मुलं मृत्यूला कवटाळत आहेत. आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे भवितव्य म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, ज्या पिढीकडे, ती पिढी स्वतःच्याच गळ्यात स्वतः फास अडकवून घेत आहेत. एवढं त्यांच्यासमोर कोणतं मोठं टेन्शन आहे किंवा त्यांना अशी कोणती मानसिक ताण सतावत आहे की ज्यामुळे ते असं टोकाचं पाऊल उचलतात. तर मित्रहो, चूक त्यांची नाही, त्यांचं भावविश्व समजून घेण्यात आपण चूक करत आहोत. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण एक म्हणतो की पाल्य म्हणजे मूल हल्ली कमजोर असतात वगैरे वगैरे. पण मित्रहो, कमजोर त्यांना आपण करतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओत चला आपण जाऊया एका नवीन विश्वात, मुलांच्या विश्वात. येत आहे तुम्ही सर्वजण माझ्यासोबत. मित्रो, आपला लहानपणीचा काळ घ्या. आपण खूप हिंडलो फिरलो, आपण खूप खेळलो, मैदानी खेळ खेळलो, कुठे पडलो. तुम्हाला आठवत असेल, कधी पडलं आणि रक्त आलं तर विज्ञान आपल्याला शिकवत आलं की तिथं आयोडीन लावायचं, तिथं जंतुनाशक औषध लावायचं, ती जखम स्वच्छ धुवायची, तिथं पावडर लावायची, ते जखम बांधायची वगैरे वगैरे. पण तुम्ही ग्रामीण भागातच जर तुम्ही ग्रामीण भागात जन्म झाला असेल, तिथे वाढला असाल तर तुम्हालाही माहिती आहे, मातीची पूड असते, म्हणजे पुडीसारखी, जिथे खेळून खेळून माती अशी एकदम पावडरसारखी झाली असते. तर ती मातीचीच पावडर काढून पूर्वीचे आम्ही लहान असलेले महाभाग ते त्या जखमेच्या ठिकाणी लावत असतो. आपल्याला कुठली इजा झाली नाही, आपल्याला कुठली ॲलर्जी झाली नाही, काही नाही. हे सगळं का होतं आहे? कारण आपले त्यावेळी लाड होत नव्हते. मित्रहो, लाड म्हणजे काय? तर आईनं जवळ घेणं, यालाच लाड म्हणतात असे नाही. आपण स्वतःचेही लाड करतो कधी कधी. या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मुलांच्या थेट भावविश्वाशी निगडीत आहेत. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही जे करता ना, त्याचं अनुकरण कळत नकळतपणे लहान मूल करत असतं. त्यामुळे तुम्ही मोबाईल खेळणं हे लहान मुलासमोर करू नका. कारण ह्या ज्या काही सवयी आहेत ना, त्या वयाच्या कुठल्याही वयोगटामध्ये लागू शकतात. कुठलंही त्याचं रूपांतर व्यसनामध्ये कुठल्याही वयोगटात होऊ शकतं. पण ते जर लहान वयात झालं तर ते पुढे त्या व्यसनातून त्याला बाहेर काढणं मुलाला कठीण होऊन जातं. आणि एक पालकाने समजून घेतलं पाहिजे की शेजारचा मुलगा तुमच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो आईवडिलांचं ऐकत असेल, तो खूप अभ्यासात हुशार असेल, तर आपण त्याचं विश्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्या आईवडील त्याला शिस्तीसाठी रागवत असतील किंवा तो आईवडिलांना घाबरत असेल, तो स्वतःहून अभ्यास करत असेल वगैरे वगैरे, तर ते निकष तुम्ही स्वतःलाही लावू नका आणि तुमच्या मुलालाही लावू नका. प्रत्येक मूल हे वेगळ्या स्वभावाचं असतं, हे नेहमी लक्षात घ्या. तुम्ही एखादा हळवं मूल तुमचं असेल आणि तुम्ही त्याला जो नेहमी मार खाणारा मुलगा आहे, त्याला मार खायला तो शिस्तीत वागतो, असं जर तुमचा भ्रम असेल आणि तो तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत जर वापरला तर तुमचं मूल अशा टोकाच्या निर्णयाकडे येऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे तुमचं मूल जर मोबाईल खेळत असेल तर ते मोबाईलवर नेमकं काय बघतं याकडे तुमचं कटाक्षानं लक्ष असलं पाहिजे. मुलाची आपली मनोवृत्ती समजून घेता आली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही मुलांमध्ये संवाद केला पाहिजे मुलांशी.
आता तुम्ही म्हणाले ह्या सगळ्या अवघड गोष्टी आहेत आणि जर अशा करायच्या नसतील तर मुलं जन्माला घालू नका. कारण मित्र हो, आपण आता अलीकडच्या काळात एक म्हटलं जातं की मूल ही भविष्यासाठी एक मोठी गुंतवणूक आहे. कारण गुंतवणूक म्हणजे काय असतं, तुम्ही सोन्यात गुंतवणूक करता म्हणजे सोन्यात पैसे गुंतवता, पैसे घेता, सोनं विकत घेता आणि सोन्याची किंमत तर चढतच असते, वाढतच असते. जेव्हा कधी ती वाढेल तेव्हा तुमच्या सोन्याची किंमतसुद्धा ॲटोमॅटिक वाढलेली असते. ही वाढलेली किंमत जर तुम्ही टॅली केली तर तुम्ही बँकेत ठेवलेल्या पैशापेक्षा ती जलद गतीने वाढणारी गुंतवणूक आहे. तसंच तुमची मूल ही तुमची गुंतवणूक आहे. तर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे खर्च करता, त्याला शिकवता चांगलं, तो मग नोकरीला लागतो आणि तुम्हाला जे तुम्ही खर्च केला आहे ते पैसे तो मिळवत असतो. तो तुम्हाला देतो की नाही नंतरचा भाग, पण तो ते मिळवत असतो जेवढे तुम्ही त्याच्यावर खर्च केला आहे त्याचा पगार सुरू झाल्यावर. त्यामुळे ही पण एक गुंतवणूक आहे. त्या गुंतवणुकीला काळजीपूर्वक सांभाळा. कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, तुमची मुलाची मनोवृत्ती तपासा. आपला मुलगाचा स्वभाव कसा आहे, तो बरोबर ट्रॅकवर चालतो आहे की नाही, म्हणजे तो आयुष्यात बरोबर वाटचाल करतो आहे की नाही, हे तुम्ही टॅली केलं पाहिजे, तपासलं पाहिजे. तुम्ही जेव्हा आईवडील जेव्हा तुम्ही म्हणून एकत्र जेव्हा असता, मुलगा तुमचा घरी नसतो, तेव्हा ह्या गोष्टीवर चर्चा केली पाहिजे की आपल्या मुलाला काय चुकतं आहे, काय बरोबर आहे. महत्त्वाचं म्हणजे आज गंमत अशी झालेली आहे की आईवडील दोन्ही नोकरीला असतात. त्यांना फक्त त्यांचं कर्तव्य एवढंच वाटतं मुलांप्रती की त्याला जेवाय खायला वाढणं आणि त्याच्यासाठी पैसा लावणं, ही दोनच कर्तव्य पालक आपले आहेत असं मानतात. तर मित्र हो, तुमच्या घरात एक तरी ज्येष्ठ नागरिक ठेवा, ज्यांना तुम्ही वृद्धाश्रमात पाठवता ते ज्येष्ठ नागरिक तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. त्यांना कळतं मुलगा कुठे चुकतो आहे. अगदी त्यांना दिसत जरी नसला, एवढा वृद्ध जर्जर जरी माणूस असला तरीही त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतं की आपला नातू, आपला पणतू कुठे चुकतो आहे, काय करतो वगैरे वगैरे. कारण त्यांनी आपल्यापेक्षा खूप जास्त पावसाळे पाहिलेले असतात आणि ते जाणीवपूर्वक पाहिलेले असतात, जबाबदारीपूर्वक पाहिलेले असतात, जे आपण जबाबदारीने पाहत नाही. नुसतं वय वाढलं म्हणजे शहाणपण येत नाही. तर अभ्यासपूर्वक आपण स्वतःचं वय वाढवतो. वयात जेव्हा आपण अभ्यास करतो त्या त्या वयाच्या टप्प्यानुसार, त्यावेळी ते जबाबदारीपूर्वक वय घडतं, वयानुसार आपण वागायला लागतो. जे मागची पिढी जी आता 80-85पर्यंत पोहोचलेली आहे ती पिढी वागत होती. तर मुलांचे हट्ट जरूर पुरवा, पण आपला एकुलता एक मुलगा आहे म्हणून त्याचे हट्ट करणं हे सोडून द्या. मुलाला ओरडण्यावरच तुमचं हे ठेवा, त्याला उगाचच मारायचं, मारहाण करायची अशा गोष्टी कधीही करू नका. तुमचा भ्रम आहे. तुम्ही पालक, जो कोणी पालक हे व्हिडिओ बघत असतील, ऐकत असतील, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा सल्ला आहे की तुमच्या मुलाने कोणतीही चूक करू द्या, त्याला तुम्ही लहानपणापासून धाक त्याला नजरेचा असायला हवा, माराचा नव्हे. मी जेव्हा मारताना तुमच्या मारण्याचा तुम्ही कशा प्रवृत्तीने मारता ते विषय वेगळा, पण तुम्ही मारणं हा विषय बाजूला ठेवला पाहिजे. हल्लीची मुलं ही टोकाचा निर्णय घेत असतात. आपण जेवढा विचारही करू शकत नाही एवढा मुलं विचार करत असतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मी आता ज्या विषयावर चर्चा करतो आहे ते आत्ताच का मी चर्चा करायला लागलो किंवा आत्ताच मी हा व्हिडिओ का बनवतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या व्हिडिओची व्याप्ती तुम्हाला कळेल किती खोल आहे ती. मी जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसात 3 मुलांनी आत्महत्या केल्या. ते 8वी ते 10वीतले मुलं होते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 15 दिवसात 2 मुलांनी आत्महत्या केल्या. कोकण विभागातील 2 जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका महिन्याभरात 2 मुलांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये एका महिन्यात माझ्या माहितीनं 3, आता मला नक्की माहिती नाही, 3 मुलांनी आत्महत्या केल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे. ते मला कन्फर्मली माहिती नाही. बाकीची आकडेवारी आहे ती खरी आहे. मित्र, त्यातलं जळगावचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जी मी बातमी डिटेलमध्ये वाचली होती. एक 9वीतला पोरगा
त्याचा मित्र वारला होता असाच गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली होती. तर तो जो त्याचा वाचलेला एक मित्र होता, म्हणजे तो शिकत होता, त्या पहिल्यानं आत्महत्या केल्यावर मित्रानं हा जो एक दुसरा मित्र होता तो त्याच्या मित्रांसोबत सांगायचा की तो मला बोलवतोय म्हणे, तो मला बोलवतो, नेहमी बोलवत राहतो. आता बोलवत राहतो म्हणजे मला सांगा, हे त्याच्या मित्रांना माहिती होतं, पण पालकांना माहिती होतं का? तर नाही. का नाही माहिती? कारण पालक त्याच्याशी बोलत नाहीत. हाच त्याचा अर्थ झाला ना. तो त्याच्या समवयस्क मुलांशी या गोष्टी मनातल्या बोलतो, पण पालकांशी बोलत नाही. याचा अर्थ त्याचे पालक त्याचा मित्र बनलेले नाहीत. अलीकडच्या पूर्वीच्या काळात हे सगळ्या गोष्टी ठीक होत्या, कारण पूर्वीच्या काळात तशी मुलं स्ट्रॉंग होती. आत्ताच्या काळात मुलं स्ट्रॉंग नाहीत. तब्येतीने असते तरी मानसिकरित्या ते स्ट्रॉंग नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्या विश्वामध्ये आपण शिरलं पाहिजे. ते काय करतात ते बघितलं पाहिजे. मगाशी जे सांगितलं त्या गोष्टी केल्या पाहिजे. आता हा मुलाला मित्र बोलवत होता म्हणून त्यानं त्याच्यासोबत जायचं ठरवलं, म्हणजे त्याच्या मागोमाग जायचं ठरवलं आणि त्यानं गळफास घेतला. हा 9वीतला पोरगा. बोला मित्र हो, तुम्ही तुमच्या आवडीनिवडी करून बाजूला ठेवून मुलांना मोठं करता. तुमची ऐपत असो की नसो, कर्ज काढून त्याला शिकवता आणि एवढं तुम्ही पैसा त्याच्यावर खर्च केल्यावर तो 15-17 वर्षाचा झाल्यावर जर आत्महत्या करीत असेल तर तुमच्या एवढ्या सगळ्या परिश्रमाला काय अर्थ होतो? म्हणून मित्र हो, नेहमी लक्षात ठेवा, मी उद्यापासून मुलाकडे लक्ष देईन, मी मुलासाठी वेळ काढेन परवापासून. ह्या गोष्टी नव्हे, आज आणि आत्तापासून या गोष्टी करा, तुमचं मूल तुम्हाला हवं असेल तर. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, मुलाकडून जरूर अपेक्षा करा, कारण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनिवडी बाजूला केलेल्या असतात. पण त्याला कळू द्यात की तुम्ही त्याच्यासाठी काय करताय हे त्याच्या वेळोवेळी मनात ठसवत चला. ऐकून दाखवू नका. मी तुम्हाला परत सांगतो, आई जेव्हा एखाद्या मुलाला सांगते की मी ना असं असं केलं तुझ्यासाठी, माहिती आहे का तुला, हे माईने सांगणं झालं. आणि सासूजी सुनेला सांगते तुमच्यासाठी एवढं एवढं करते मी, हे दरडावणं झालं. ऐकून दाखवू नका काय केलं ते. त्याला माईनं त्याच्या मनावर ठसवा. ते आई बापांना कळतं कसं ठसवायचं ते. म्हणून मी 2 सांगण्यातला फरक तुम्हाला सांगितला. त्याच्या मनावर ठसवा की आपण तुझे त्या मुलाचे आईवडील एवढं त्याच्यासाठी मी तुझ्यासाठी एवढं मी करतो, हे त्याच्या मनावर पहिलं ठसवा. म्हणजे तो कुठलीही चूक करण्यापूर्वी असं म्हणेल की माझे एवढे आईवडिलांना काय वाटेल याचा तो विचार करेल. दुसरी गोष्ट, त्याला वाईट मित्रांपासून लांब ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तो जेवढं जिंकतो ना आयुष्यात, ज्या गोष्टी जिंकतो, म्हणजे परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाला, नेहमी पास होतो, त्याला कधीतरी हरू पण द्या. तो हरला ना तर त्याला का हरू पण द्या म्हणजे काय, असं म्हणजे तुम्ही म्हणाल काय विचित्र सल्ला देतो ह्या. कारण हरल्यावर कोलमडून जाणारी लोक खूप आहेत त्या जगामध्ये. त्यांना कुठलाही आधार द्या तुम्ही, त्यांना असं वाटतं की आपण एखादी गोष्ट हरलो, म्हणजे परीक्षेत नापास झालो, वार्षिक परीक्षेत त्याच इयत्तेमध्ये राहिलो की आपलं आयुष्य संपलं, काही उपयोग नाही आपल्या जगण्याचा. त्याला हरला तर त्याला माफ करा, भले त्याला जवळ घ्या, त्याला समजवा, परत असं करू नको असं सांगा, पण त्यावेळी त्याला समजून घ्या. तुम्ही त्याच दिवशी जर मारलेत त्याला तर मग तो असा टोकाचा निर्णय घेऊ शकतो. तिसरी आणि त्याच्या पुढची एक महत्त्वाची गोष्ट, त्याला एक आधार द्या. त्याला वाटलं पाहिजे की मित्रांपेक्षा मला माझे आईवडील जवळचे आहेत, कारण ते माझं सगळं ऐकून घेतात, मला योग्य ट्रॅकवर पोचवतात. जेव्हा तो हट्ट करतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम समजून सांगा. कधी त्याला प्रॅक्टिकल नॉलेज पण द्या. म्हणजे आता कधी मुलांची हट्टी प्रवृत्ती असेल तर त्याला काय वाटतं, माचीसची काडी ओढली आणि ती आपल्याला लावली तर काहीच होत नाही. मग ते मुलं काय करतात, पालकांनी सांगितलं तर तो ऐकत नाही. म्हणजे त्याला असं त्याच्या मनात वाटतं की हे काहीतरी चुकीचं सांगतात आपल्याला, आपला हट्ट पुरवत नाही. मग तो काडीवर हात घेतो, तेव्हा त्याला भासताना तेव्हा त्याला कळतं अरे हो,
सांगत होते खरं होतं. या सर्व गोष्टी छोट्या छोट्या आहेत मित्रांनो, ज्यामधून मूल घडत असतं. मुलाला घडू द्या. बिघडत असेल तर त्याला व्यवस्थित ट्रॅकवर आणा. जो चुकीच्या मित्रांसोबत असेल तर त्याची शाळा बदला. पण विशेष करून मुलाला योग्य वयात मोबाईल हा दिलाच पाहिजे, तो तुम्ही रोखूच शकत नाही. पण मुलाला मोबाईल दिल्यानंतर तो मुलगा काय करतो, मुला काय बघतो मोबाईलमध्ये, याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. तुम्ही पैसे कमवण्याच्या नादात असता. पैसे हवेत हे गोष्ट मान्य आहे, पण पैसा ही सर्वस्व नाही. हे तुम्ही मान्य तेव्हा करता की तेव्हा तुमच्या मुलानं आत्महत्या केलेली असते. तेव्हा तुम्हाला पटतं ही गोष्ट, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. झोपडपट्टीतल्या संसारात सुद्धा सुख आहे मित्रांनो. आणि बघितले येते तर बंगल्यातल्या मोठ्या टोलेजंग बंगल्यामध्ये सुद्धा दुःख आहे. मग तुम्ही निवडा की तुम्हाला सुख म्हणजे कशात सुख मानायचं आहे. तुमचा मुलगा घडवायचा आहे, बिघडवायचा आहे की कसं. या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला मी सांगितल्या. मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कळवा. त्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईन. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. तुमच्या मुलाकडे लक्ष ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं आयुष्य वाचवा. कारण देशाचं भवितव्य हे त्याच्या हातात आहे. आपला देश या अशा मुलांकडे एका आशेनं पाहतो आहे. त्याला देशाचा एक आदर्श नागरिक घडवा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.